मागील व्हिडिओमध्ये आपण कार्बनी संयुगांचे काही गुणधर्म पाहिले, तसेच कार्बन या मूलद्रव्याकडे जे वेगळेपण आहे ते त्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे आहे हे आपण पाहिलं. मग कार्बन मूलद्रव्याची अशी कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत की ज्याच्यामुळे तो प्रचंड मोठ्या संख्येने कार्बनी संयुगे निर्मिती करतो? त्यामध्ये आपण पाहिलं की कार्बनकडे शृंखला बंधन शक्ती असल्यामुळे तो काय तयार करतो? मुक्त शृंखला किंवा सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला तयार करतो. याच्याशिवाय तो काही वलयी शृंखला असलेले कार्बनी संयुगे तयार करण्याची क्षमता कार्बन मूलद्रव्याकडे आहे. यातील काही सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला आणि वलयी शृंखलांची काही उदाहरणे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहोत. पुन्हा आपण यानंतर आणखीन काही सरळ शृंखला आणि शाखीय शृंखला असलेली, याशिवाय बद्ध शृंखला म्हणजेच वलयी शृंखला असलेली काही उदाहरणे आणि त्याची रचना सूत्र आपण पाहणार आहोत. यानंतर कार्बनचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे कार्बन ही चतुसंयुजी आहे. म्हणजेच काय? चतु म्हणजे चार, संयुजी म्हणजे संयुजा. कार्बनची संयुजा 4 आहे. त्यामुळे कार्बन इतर मूलद्रव्यांच्या 4 अणूसोबत इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो आणि भागीदारी केल्यामुळे तो सहसंयुज बंध तयार करतो आणि कार्बनी संयुगे ही सहसंयुज संयुगे तयार होतात. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्बनची संयुजा 4 असल्यामुळे त्याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन असतात आणि हे 4 इलेक्ट्रॉन इतर मूलद्रव्यांच्या अणूसोबत म्हणजे कोणासोबत? फॉस्फरस सोबत, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, हॅलोजन्स म्हणजेच हॅलोजन्स. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन म्हणजे हॅलोजन्स. याच्याशिवाय ऑक्सिजन, हायड्रोजन यांच्यासोबत तो काय तयार करतो? सहसंयुज संयुगे इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून तयार करतो आणि प्रचंड मोठ्या संख्येने कार्बनी संयुगांची निर्मिती करतो. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर कार्बन हा मूलद्रव्य हायड्रोजन सोबत व क्लोरीन सोबत जी कार्बनी संयुगे तयार करतो त्यांची जर आपण उदाहरणे पाहिलं तर असं लक्षात येईल, कार्बन हायड्रोजन सोबत CH4 म्हणजे मिथेन. याच्याशिवाय CH3Cl बघा बरं, मिथाइल क्लोराइड. मिथाइल क्लोराइड हे कार्बनी संयुग तो तयार करू शकतो की जो हायड्रोजन आणि क्लोरीनच्या अणूसोबत. याच्याशिवाय CH2Cl2 म्हणजे मिथिलीन क्लोराइड. मिथिलीन क्लोराइड क्लोराइड. याच्याशिवाय CHCl3 क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म. यानंतर CCl4 कार्बन टेट्रा क्लोराइड. कार्बन टेट्रा क्लोराइड. इथं आपण जर पाहिला तर कार्बनने हायड्रोजन सोबत आणि क्लोरीनच्या अणूसोबत विविध प्रकारचे कार्बनी संयुगे तयार केलेली आहेत. यामधील काही कार्बनी संयुगे तुम्हाला परिचित आहेत, जसं कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म किंवा मिथेन, मिथाइल क्लोराइड अशी काही कार्बनी संयुगे तुम्हाला परिचयाची आहेत. याच्याशिवाय तो आणखीन इतर मूलद्रव्यांसोबत सुद्धा काय तयार करतो? प्रचंड मोठ्या संख्येने कार्बनी संयुगे तयार करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. याच्यामध्ये पुन्हा आणखीन एक त्याचा गुणधर्म आपल्याला सांगता येईल की कार्बन हा कार्बनच्या दुसऱ्या अणूसोबत कार्बन कार्बन एकेरी बंध
असलेले अल्केन या समजाती श्रेणीमध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन आणि त्याही पुढची काही संयुग, कार्बनी संयुग की जी अल्केन ह्या समजात श्रेणीमध्ये येणार आहेत. यांची निर्मिती कार्बन एकेरी बंधामुळे झालेली असते. म्हणजेच अल्केन या समजात श्रेणीमध्ये जी संयुग आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये कार्बन एकेरी बंध आणि शिवाय कार्बन हायड्रोजन एकेरी बंध आढळून येतो. याच्याशिवाय कार्बनकडे कार्बनच्या दुसऱ्या अणूसोबत कार्बनच्या शृंखलेमध्ये कार्बन दुहेरी बंध निर्माण करण्याची पण क्षमता कार्बनकडे असल्यामुळे तो असंतृप्त हायड्रोकार्बन तयार करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं कार्बन एकेरी बंध असलेले अल्केन या श्रेणीतील जे संयुगे तयार झालेली आहेत ती संयुगे कशी आहेत, संपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखली जातात. तर कार्बन दुहेरी बंध असलेली कार्बनी संयुगे आणि कार्बन तिहेरी बंध असलेली जी अल्काईन आणि कार्बन दुहेरी बंध असलेली कार्बनी संयुगे की जी अल्कीन या श्रेणीमध्ये येतात. याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये काही संयुगांचा, कार्बनी संयुगांचा अभ्यास केलेलो आहोत. याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल यानंतर आपल्याला पुन्हा अल्केन समजात श्रेणी, अल्कीन समजात श्रेणी आणि अल्काईन समजात श्रेणी आणि त्यामधील संयुग यांचा डिटेल सविस्तर अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर थोडंसं आपण आणखीन काही मूलद्रव्यांच्या संयुगांच्या निर्मितीकडे थोडंसं काय करूया, लक्ष वेधूया. म्हणजे आपल्याला कार्बन एकेरी बंध, कार्बन दुहेरी बंध आणि कार्बन तिहेरी बंध निर्माण करून जी विविध कार्बनी संयुगे तयार होतात त्याबद्दल आपल्याला डिटेल किंवा सविस्तर माहिती समजण्यास सोपी जाईल. यामध्ये प्रथम आपण हायड्रोजनचा रेणू कसा निर्माण होतो याकडे लक्ष वेधूयात. पहा तर इथं हायड्रोजनच्या रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू आहेत. आपल्याला माहित आहे की हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 1 म्हणजे त्यामधील संयोजा इलेक्ट्रॉन 1च आहे. त्यामुळे हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन 1 असतो. त्याचप्रमाणे हायड्रोजनच्या दुसऱ्या अणूच्या बाह्यतम कक्षेत सुद्धा 1च इलेक्ट्रॉन असणार आहे आणि या दोघांच्या मध्ये 2 हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन म्हणजेच हायड्रोजनच्या या ज्या कवचा आहेत त्या काय होतात, एकमेकांवर त्या अशा ओव्हरलॅप होणे किंवा आपण त्याला परस्पर व्यापन होतात त्या आणि मग हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत असलेल्या 2 संयोजा इलेक्ट्रॉन इथं त्यांच्यामध्ये संधान होतं किंवा भागीदारी होते. आणि जेव्हा 2 इलेक्ट्रॉन विविध अणूंच्या किंवा 2 भिन्न अणूंमध्ये संधान साधलं जातं तेव्हा एक सहसंयोज बंध त्यामध्ये तयार होतो आणि इथं हायड्रोजनचा एक रेणू तयार होतो. म्हणजे इथं हायड्रोजनच्या 2 अणूमध्ये एकेरी सहसंयोज बंध तयार झालेला आहे. म्हणजे हायड्रोजनच्या रेणूमध्ये एकेरी सहसंयोज बंध असतो. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ऑक्सिजनचा रेणू, ऑक्सिजन O2 हे त्याचं रेणू सूत्र आहे. ऑक्सिजनचे 2 अणू याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 6 असल्यामुळे 6 इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनच्या
बाह्यतम कक्षेमध्ये आपल्याला आढळतात. त्यापैकी याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन कसे असतात, यामधील ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑक्सिजनच्या 2 इलेक्ट्रॉन सोबत काय करतात, ते भागीदारी करतात. म्हणजेच इथं ऑक्सिजनचा 2 इलेक्ट्रॉन, एका ऑक्सिजनच्या अणूचे 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या दुसऱ्या अणूच्या 2 इलेक्ट्रॉन सोबत काय करतात, भागीदारी करतात. आणि याच्यामध्ये एका इलेक्ट्रॉनचे अष्टक स्थिती पूर्ण होते, त्याचप्रमाणे एका ऑक्सिजनची अष्टक स्थिती पूर्ण होते, त्याचप्रमाणे त्याच वेळी दुसऱ्या ऑक्सिजनच्या अणूची सुद्धा अष्टक स्थिती पूर्ण होते. आणि यामुळे इथं या 2 ऑक्सिजनच्या भिन्न अणूंच्या मध्ये 2 इलेक्ट्रॉनच्या जोड्यांची भागीदारी म्हणजेच संधान झालेलं आहे. आणि याच्यामध्ये ऑक्सिजनचे 2 ऑक्सिजनच्या अणूमध्ये दुहेरी बंध तयार होतो. पहा बरं, इथं दुहेरी बंध तयार झालेला आहे. आणि इथं आपल्याला लक्षात येईल की ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या रेणूमध्ये ऑक्सिजनमध्ये दुहेरी सहसंयोज बंध निर्माण होतो. याच्यानंतर आपल्याला आणखीन काही रेणूंची उदाहरणे घ्यायची आहेत. नायट्रोजनचा रेणू, की ज्याच्यामध्ये नायट्रोजनचा अणुअंक 5 आहे. नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे. त्यामुळे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 5 असं होईल. म्हणजेच नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकूण 5 इलेक्ट्रॉन असतात. त्यापैकी 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या नायट्रोजनच्या अणूमधील 3 इलेक्ट्रॉन सोबत काय करतात, भागीदारी करतात किंवा संधान करतात. आणि एका नायट्रोजन अणूचे 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या नायट्रोजन अणूच्या 3 इलेक्ट्रॉन सोबत भागीदारी करून काय साधतात, संधान साधतात. लक्षात आलं का बघा. आणि काय निर्माण होतं इथं, याच्यामध्ये या दोन्ही अणूंची अष्टक स्थिती पूर्ण होते. आणि नायट्रोजनच्या 2 अणूमध्ये तिहेरी सहसंयोज बंध निर्माण होतो आणि नायट्रोजनचा अणू तयार होतो. पहा तर मग इथं जसं हायड्रोजनच्या रेणूमध्ये एकेरी सहसंयोज बंध, ऑक्सिजनच्या रेणूमध्ये ऑक्सिजन दुहेरी बंध, आणि नायट्रोजनच्या रेणूमध्ये नायट्रोजनच्या 2 अणूमध्ये तिहेरी सहसंयोज बंध तयार होतो. त्याचप्रमाणे कार्बनच्या अल्केन या समजात श्रेणीची जी कार्बनी संयुग आहे त्यामध्ये कार्बन एकेरी बंध, कार्बनच्या 2 भिन्न अणूमध्ये कार्बन दुहेरी बंध निर्माण होऊन याच्यामध्ये अल्कीन या समजात श्रेणीतील कार्बनी मूलद्रव्ये कार्बनी संयुगे तयार होतात. त्याचप्रमाणे कार्बनच्या 2 भिन्न अणूमध्ये कार्बन तिहेरी बंध निर्माण होऊन याच्यामध्ये अल्काईन या समजात श्रेणीतील थाईन असेल, प्रोपाईन असेल, यांच्यामध्ये कार्बन तिहेरी बंध आढळतो. याप्रमाणेच आपल्याला आणखीन काही रेणूंचा इथं अभ्यास करूयात. जसं क्लोरीनच्या रेणू जर पाहिला तर क्लोरीनचा अणुअंक आहे 17, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 2, 8, 7. म्हणजेच क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत एकूण 7 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर. त्यापैकी 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनच्या अणूसोबत काय करतो, तो त्याच्या एका इलेक्ट्रॉन सोबत संधान साधतो आणि इथं दोन्ही अणूंची अष्टक स्थिती पूर्ण होते आणि क्लोरीन 2 अणूमध्ये एका इलेक्ट्रॉनच्या जोडीची काय होते, भागीदारी होते किंवा संधान होतं. आणि क्लोरीनचा
रेणू तयार होतो याप्रमाणेच आणखीन काही उदाहरणे आपण इथं पाहू शकतो की जसं HCl हायड्रोक्लोरिक आम्ल आपण म्हणतो, बरोबर. याच्यामध्ये हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो, तर क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत एकूण 7 इलेक्ट्रॉन पैकी 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत काय करतो, संधान साधतो आणि हायड्रोजनची द्विक स्थिती तर क्लोरीनची अष्टक स्थिती पूर्ण होऊन हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये एका इलेक्ट्रॉनच्या जोडीची काय झालेली आहे, संधान साधलेलं आहे. त्यामुळं याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन मध्ये एकेरी बंध तयार होतो आणि HCl हे संयुग तयार होतं. HCl N2H2O2 ही सर्व असेंद्रिय संयुगे आहेत, ही कार्बनी संयुगे नाहीत, असेंद्रिय संयुगे आहेत. त्यामुळे आपण याप्रमाणेच कार्बनी संयुगामध्ये सुद्धा एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध निर्माण होऊन काही कार्बनी संयुगांची निर्मिती होते हे आपण पाहतो. याच्याशिवाय आपण जर घेतलं पाणी H2O मध्ये हायड्रोजनचे 2 अणू ऑक्सिजनच्या एका अणूसोबत काय करतात, इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात. ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षेत जे इलेक्ट्रॉन असणार आहेत त्यापैकी 1 इलेक्ट्रॉन एका हायड्रोजनच्या एका इलेक्ट्रॉन सोबत आणि ऑक्सिजनचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनच्या अणू सोबत एका इलेक्ट्रॉन सोबत तो काय करतो, भागीदारी करतो आणि ऑक्सिजनची अष्टक स्थिती पूर्ण होते आणि हायड्रोजनची द्विक स्थिती पूर्ण होऊन या ठिकाणी काय तयार होतं, ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा अणू आणि हायड्रोजनचा 1 अणू याच्यामध्ये एकेरी बंध, तर ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा दुसरा अणू याच्यामध्ये पुन्हा एकेरी बंध तयार होऊन पाणी म्हणजेच पाण्याचं रेणू तयार होतो, पाण्याचा एक रेणू या पद्धतीनं तयार होतो. मी तुम्हाला काही रचना सूत्र इथं तुमच्या समोर मांडलेले आहेत. यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की HCl याचं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि इथंच आपल्याला असं लक्षात येईल की हायड्रोजनचा अणू आणि क्लोरीनचा अणू याच्यामध्ये आपल्याला सहसंयोज बंध आपण रेषेने दाखवलाय. यालाच आपण इलेक्ट्रॉन रेषा संरचना, इलेक्ट्रॉन रेषा संरचना आपल्याला पाहायला मिळेल. याप्रमाणे पाण्याचाही आपण इलेक्ट्रॉन ठिपका संरचना, बरोबर, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि इलेक्ट्रॉन रेषा संरचना आपल्याला पाहायला मिळणार आहे, बरोबर. या पद्धतीनं आपण प्रत्येक संयुगाचे रचनासूत्र इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि इलेक्ट्रॉन रेषा संरचना वापरून दाखवू शकतो, बरोबर. यापैकी कोणतंही एखादं रचनासूत्र तुम्हाला इलेक्ट्रॉन ठिपका संरचना स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉन रेषा संरचना स्वरूपात लिहिण्यासाठी किंवा रेखाटण्यासाठी तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये मी आणखीन काही कार्बनी संयुग यांचे रचनासूत्र आपल्याला इथं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि इलेक्ट्रॉन रेषा संरचना याच्या स्वरूपामध्ये किंवा या रूपामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहोत की कार्बनी संयुगे जी आहेत या कार्बनी संयुगामध्ये मुख्य घटक कार्बन आणि हायड्रोजन जर असेल, म्हणजेच एखादं कार्बनी संयुग कार्बन आणि हायड्रोजनचं बनलेलं असेल तर त्या कार्बनी संयुगाला आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणणार आहे, हायड्रोकार्बन्स असं म्हणणार आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की हायड्रोकार्बन्स किंवा कार्बनी संयुगे ही फक्त कार्बन आणि हायड्रोजनचीच बनलेली असतात असं नाही. कार्बन आणि हायड्रोजन हा त्यातील मुख्य घटक असू शकतो, पण याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन सोबत फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, याच्याशिवाय नायट्रोजन यासारखी काही मूलद्रव्य यांचाही समावेश यामध्ये असू शकतो,
म्हणजेच इथं आपल्याला कार्बनी संयुगांचे जे आपण उपलब्ध असणारी जी कार्बनी संयुग आहेत त्यामध्ये मुख्य घटक कार्बन, हायड्रोजन यासोबत बाकीची काही मूलद्रव्ये की जी फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन, नायट्रोजन ही सुद्धा काही कार्बनी संयुगामध्ये आपल्याला आढळून येणार आहेत. यानंतर आपण जर हायड्रोकार्बनचा विचार केला तर मुख्यत्वे हायड्रोकार्बन ही सर्वात सोपी आणि सर्वात सरळ कार्बनी संयुग आहेत. सोपी व सरळ कार्बनी संयुग आहेत. याच्यामध्ये आपण जर बघितलं हायड्रोकार्बन पुन्हा आपल्याला दोन प्रकारचे आढळतात. एक संपृक्त हायड्रोकार्बन व दुसरा प्रकार असंपृक्त हायड्रोकार्बन्स असे दोन विविध प्रकारचे कार्बनी संयुगे आपल्याला पाहायला मिळतील किंवा आढळतील की ज्याच्यामध्ये आपण पुन्हा विचार केला तर संपृक्त हायड्रोकार्बन्स मध्ये अल्केन या समजात श्रेणीमधील काही कार्बनी संयुगे याच्यामध्ये आढळतात. या श्रेणीतील पहिला कार्बनी संयुग म्हणजे मिथेन, त्यानंतर इथेन, प्रोपेन, ब्युटेन या पद्धतीने आपल्याला बरीच कार्बनी संयुगे की जी समजात अल्केन या समजात श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत त्यांचा सविस्तर अभ्यास आपण पुढे पुन्हा करणार आहोत. अल्केन यामध्ये कार्बन कार्बन एकेरी बंध आणि कार्बन हायड्रोजन एकेरी बंध आढळून येतो, म्हणून यांना संपृक्त हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. असंपृक्त हायड्रोकार्बन्स मध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेले पण कार्बन हायड्रोजन एकेरी बंधच आढळून येणार आहे. त्यांना आपण काय म्हणणार आहे? अल्किन्स की जे किंवा अल्कीन. या अल्कीन समजात श्रेणीमध्ये काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. ती म्हणजे इथीन, प्रोपीन, ब्युटीन, आयसोब्युटीन अशी काही उदाहरणं आपल्याला या समजात श्रेणीमधील काही उदाहरणं कार्बनी संयुगांची पाहायला मिळतील. यानंतर असंपृक्त हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असलेले अल्काइन्स या समजात श्रेणीमधील काही उदाहरणं कार्बनी संयुगांची उदाहरणं आपण जर पाहिली तर असं लक्षात येईल इथाईन, प्रोपाईन बरोबर. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ही काही कार्बनी संयुगांची उदाहरणं ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध आहेत आणि यांचाही अल्कीन अल्काईन या समजात श्रेणीमधील काही कार्बनी संयुगांचे आपण रचनासूत्र पुन्हा यानंतर सविस्तर पाहणारच आहोत. याच्यामध्ये कार्बन या मूलद्रव्याकडे शृंखला बंधन शक्ती असल्यामुळे कार्बन हे मूलद्रव्य प्रचंड मोठ्या संख्येने कार्बनी संयुगांचे सरळ शृंखला व शाखीय शृंखला तयार करतो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही उदाहरणं घेऊन पाहिली आहेत बरोबर. याच्याशिवाय त्या कार्बन या मूलद्रव्याकडे शृंखलाबंधन शक्ती असल्यामुळे तो सरळ शृंखला व शाखीय शृंखला या पद्धतीची मुक्त शृंखला तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर याच्याशिवाय
तो काही बद्ध शृंखला म्हणजेच वलयी शृंखला, बद्ध शृंखला म्हणजेच वलयी शृंखला तयार करण्याची क्षमता त्या कार्बन मूलद्रव्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण काही उदाहरणं पाहिली होती की सरळ शृंखला असणारी काही कार्बनी संयुगांची उदाहरणं यापूर्वी पण पाहिली होती. आणि आता आपण आणखीन काही कार्बनी संयुगांची रचनासूत्र या मध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये काही रचनासूत्रांचा आपण डिटेल अभ्यास आता करणार आहोत. अल्केन ही जी समजात श्रेणी आहे, अल्केन या समजात श्रेणीमध्ये सर्वात पहिली कार्बनी संयुग जे आहे ते म्हणजे मिथेन. हेच CH4 रचनासूत्र आपल्याला या पद्धतीनं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना त्याची आपल्याला इथं दाखवता येईल की ज्याच्यामध्ये कार्बनचे 4 संयोज्य इलेक्ट्रॉन, हायड्रोजनच्या 4 अणूंच्या एक इलेक्ट्रॉन सोबत तो काय तयार करतो, भागीदारी करतो. बघा बरं, इथं कार्बनच्या 4 संयोज्य इलेक्ट्रॉन, 4 हायड्रोजनचे अणू यांच्या एक इलेक्ट्रॉन सोबत त्यानं संधान केलेलं आहे. आणि कार्बनची अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे, तर प्रत्येक हायड्रोजनच्या अणूची द्विक स्थिती पूर्ण झालेली आहे. हे रचनासूत्र तयार करत असताना आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे. इथं मी तुम्हाला जे संधान साधलेलं दाखवले इलेक्ट्रॉन कार्बन आणि हायड्रोजन मध्ये, तेव्हा आपण फक्त त्या अणुपुरतच आपण काय करू शकतो, असं वर्तुळाकार वलय दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं संधान साधलेलं आहे, की जी हायड्रोजन अणूची, प्रत्येक हायड्रोजन अणूची कक्षा किंवा कवच की ज्यांनी कार्बनच्या इलेक्ट्रॉन कवचासोबत काय केलेलं आहे, परस्पर व्यापन करून काय केलेलं आहे, इथं इलेक्ट्रॉनचं संधान साधून कार्बन या एका अणूने हायड्रोजनच्या 4 अणूसोबत 4 एकेरी सहसंयोज बंध तयार केलेले आहेत. याप्रमाणे इथं आपण पाहतोय की हे मिथेनचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना सूत्र आहे. तर इथं मिथेनचे, इथं आपल्याला आपण पाहतोय इलेक्ट्रॉन रेषा संरचना सूत्र की जे आपल्याला सहसंयोज बंध कार्बनचा अणू आणि हायड्रोजनच्या अणूमध्ये आढळतं, ते आपण रेषेनी दाखवू शकतो. म्हणजेच इथं मिथेनचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना रचनासूत्र आणि मिथेनचे इलेक्ट्रॉन रेषा संरचना रेणूसूत्र आपल्याला इथं पाहायला मिळेल. या पद्धतीनं इथं प्रत्येक वेळी आपल्याला इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि इलेक्ट्रॉन रेषा संरचना रेणूसूत्र दाखवणं अवघड वाटत असेल तर आपण त्यासाठी मिथेनचं काय दाखवू शकतो, आपण रचनासूत्र या पद्धतीनं दाखवू शकतो, CH4 बरोबर. यानंतर यामध्ये आणखीन एक दुसरं कार्बनी संयुग आपण अल्केन या समजात श्रेणीमधील पाहूयात, ते म्हणजे इथेन. इथेनचं रचनासूत्र आहे C2H6 किंवा हेच आपण CH3-CH3 या पद्धतीने दाखवू शकतो. इथेनचं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना रचनासूत्र आणि इलेक्ट्रॉन रेषा संरचना आपल्याला दाखवता येईल. याच्यामध्ये बघा, इथेनच्या रेणूसूत्रामध्ये 2 कार्बन आहेत बरोबर, आणि 2 कार्बन मध्ये एकेरी बंध आढळतो. म्हणजे इथं एक इलेक्ट्रॉन एका कार्बन अणूचा आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बन अणूचा इथं काय होतात, त्या दोघांचं संधान
होतं आणि कार्बन एकेरी बंध तयार होतो. याच्याशिवाय आपल्याला माहित आहे की कार्बनच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत एकूण 4 इलेक्ट्रॉन असतात. याप्रमाणेच कार्बनच्या दुसऱ्या अणूच्या बाह्यतम कक्षेत एकूण 4 इलेक्ट्रॉन असणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला पुन्हा असं लक्षात येईल की या पहिल्या कार्बनच्या अणूच्या 3 इलेक्ट्रॉन हे 3 हायड्रोजनच्या अणूंसोबत काय करतं, इलेक्ट्रॉनची भागीदारी करतं किंवा संधान साधतं. तसंच याप्रमाणे दुसऱ्या कार्बनच्या अणूचे इतर 3 इलेक्ट्रॉन आणखीन 3 हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉन सोबत संधान साधतात आणि या पद्धतीने इथेनचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना तयार होते. इथं आपण इलेक्ट्रॉन ठिपका संरचनावरून आपल्याला इलेक्ट्रॉन रेषा संरचना इथेनची तयार करता येते. ती म्हणजे कार्बन कार्बन मध्ये एका इलेक्ट्रॉनच्या जोडीचं संधान झालेलं आहे, म्हणजेच इथं एक सहसंयोजी बंध तयार होतो. यानंतर एक कार्बनचा अणू त्याची संयुजा 4 असल्यामुळे तो 4 सहसंयोजी बंध निर्माण करतो. त्या अणूच्या उरलेल्या 3 संयुजा 3 हायड्रोजनच्या अणूसोबत एकेरी बंधानं काय होतात, संपृक्त होतात आणि इथेनचे इलेक्ट्रॉन रेषा रचना सूत्र या पद्धतीने आपल्याला काय करता येईल, लिहिता येईल किंवा दाखवता येईल. बरोबर. या पद्धतीने आपल्याला अल्केन या समजात श्रेणीमधील आणखीन काही कार्बनी संयुगांचा इथं आपण विचार करणार आहोत. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सर्वात पहिले अल्केन या समजात श्रेणीमधील कार्बनी संयुग म्हणजे मिथेन, की ज्याचं रेणुसूत्र CH4 आहे. यानंतर इथेन, इथ म्हणजे 2 कार्बन असा कार्बनी संयुग की ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की इथं 2 कार्बन अणूंचा इथेन हा अल्केन कार्बनी संयुग तयार होतो C2H6 किंवा हाच आपल्याला या पद्धतीनं CH3-CH3 असं दाखवता येईल. आणि इथं मिथेनचं रचनासूत्र आपल्याला डिटेल या पद्धतीनं दाखवता येईल. त्याचप्रमाणे इथेनचे रचनासूत्र आपण या पद्धतीनं दाखवू शकतो. यानंतर प्रोपेन, प्रोप म्हणजे 3 कार्बन ॲटम किंवा 3 कार्बनचे अणू आणि या प्रोपेनचं रेणुसूत्र आहे C3H8. यामध्ये याचं रेणुसूत्र आपण या पद्धतीने किंवा रचनासूत्र या पद्धतीने दाखवू शकतो CH3 CH2 CH3. यामध्ये 3 कार्बनचे अणू एकेरी बंधानं बांधले गेले आहेत आणि त्याच्या उरलेल्या संयुजा हायड्रोजनच्या एकेरी बंधानं संपृक्त झालेल्या आहेत. यामध्ये आपल्याला प्रोपेन या अल्केन या समजात श्रेणीमधील कार्बनी संयुगांचं रचनासूत्र आणि रेणुसूत्र या पद्धतीने आपण दाखवू शकतो. याच पद्धतीनं पुढचा कार्बनी संयुग तो म्हणजे ब्युटेन. ब्यूट म्हणजे 4 कार्बन ॲटम किंवा 4 कार्बन अणू, ब्युटेन. याच्यामध्ये याचं रेणुसूत्र आहे C4H10. हेच रचनासूत्र ब्युटेनचं आपण या पद्धतीने CH3 CH2 CH2 CH3 या पद्धतीने दाखवू शकतो आणि त्याचं
रचनासूत्र आपल्याला इलेक्ट्रॉन रेषा रचनासूत्र या पद्धतीनं दाखवता येतील. त्यामध्ये 4 कार्बनचे अणू एकेरी बंधानं शृंखलेमध्ये आढळतील आणि यामध्येच आपल्याला असं लक्षात येईल की उरलेल्या त्याच्या संयुजा, कार्बनचे जी 4 संयुजा असते त्या उरलेल्या संयुजा हायड्रोजन सोबतच्या एकेरी बंधानं काय होतील, संपृक्त होतील. आणि या पद्धतीनं आपण पुढचे ब्युटेन नंतर आणखीन काही आपल्याला रचनासूत्र तयार करायचे, ती म्हणजे पेंटेन. पेंटेन, पेंट म्हणजे 5 कार्बन असलेलं अल्केन, पेंटेन. हेक्झेन, हेक्झेन म्हणजे 6 कार्बन असलेला अल्केन. हेप्टेन, हेप्टेन की ज्याच्यामध्ये 7 कार्बन असलेला अल्केन. ऑक्टेन, ऑक्टेन, ऑक्टेन. नोनेन, नोनेन आणि डिकेन. या पद्धतीनं डिकेन मध्ये 10 कार्बन असलेला अल्केनचं रचनासूत्र आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. या पद्धतीनं पुढील काही अल्केनचे रचनासूत्र आणि रेणूसूत्र तुम्ही तुमच्या वहीमध्ये तयार करून ठेवा किंवा तयार करू शकता. बरोबर. याच्यानंतर आपल्याला आणखीन काही रचनासूत्र इथं अभ्यासायची आहेत, ती म्हणजे अल्कीन या समजात श्रेणीमधील कार्बनी मूलद्रव्यांची काही रचनासूत्र आपण इथं अभ्यास करूयात. यामध्ये अल्केन ही समजात श्रेणी किंवा या समजात श्रेणीमध्ये येणारे सर्व कार्बनी संयुग ही संपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखली जातात. संपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखली जातात. आणि यानंतर अल्कीन व अल्काइन्स, अल्कीन व अल्काइन या समजात श्रेणीमधील जी कार्बनी संयुग असणार आहेत ती असंपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखली जातात. हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखली जातात. बरोबर. आता याच्यामध्ये आपण काही याची उदाहरणं बघूयात. सर्वात प्रथम आपण अल्कीन या समजात श्रेणीतील पहिलं कार्बनी संयुग आहे ते म्हणजे इथिलीन किंवा त्याचंच IUPAC नाव आहे इथीन. इथिलीन किंवा इथीन. आपण मगाशीच पाहिलं इथ म्हणजे 2 कार्बनचे अणू की आणि इथीन बघा इथं इंग्लिश त्याच्या नावामध्ये इथ म्हणजे 2 कार्बन आणि इयनी म्हणजे कार्बन कार्बन दुहेरी बंध. याच्यामध्ये इथिलीन मध्ये 2 कार्बन असून कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो आणि कार्बनची उरलेल्या 2 संयुजा हायड्रोजननी काय होतात, संपृक्त होतात. बरोबर. म्हणजेच इथं आपल्याला इथिलीनचं रचनासूत्र आणि रेणूसूत्र या पद्धतीने लिहिता येईल की CH2 डबल बॉन्ड CH2 किंवा हेच रचनासूत्र आपण असंही लिहू शकतो CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये याचं रेणूसूत्र आपल्याला लिहिता येईल इथिलीनचं किंवा इथेनचं C2H4 2 कार्बन आणि 4 हायड्रोजन C2H4. यानंतर इथिलीन नंतर प्रोपिलीन, प्रोपिलीन किंवा प्रोपीन, प्रोपीन. बरोबर. प्रोप म्हणजे 3 कार्बनचे अणू की ज्याच्यामधील प्रोपिलीन इयनी म्हणजे कार्बन कार्बन दुहेरी बंध. यामधील कार्बनचा
कार्बनच्या कोणत्याही 2 अणूमध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असणार आहे, उरलेल्या कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध आढळून येईल. यानंतर या कार्बनच्या उरलेल्या संयोज्या आपण पूर्ण करू शकतो. या कार्बनची 3 संयोज्या पूर्ण आहे, उरलेली 1 संयोज्या आपल्याला या पद्धतीने पूर्ण करता येईल. या कार्बनची एकच संयोज्या पूर्ण आहे, यासाठी या कार्बनच्या 3 संयोज्या आपल्याला पूर्ण करता येतील. बरोबर. या पद्धतीने इथं आपल्याला प्रोपिलीन किंवा प्रोपीन या अल्किनचे रचनासूत्र तयार झालेलं आहे. हेच आपण या पद्धतीनेही दाखवू शकतो, जसं CH2 डबल बॉन्ड CH3. बरोबर. आणि याचं रेणूसूत्र आपल्याला लिहिता येईल C3H6. बघा बरं, 3 कार्बन आणि 6 हायड्रोजन आपल्याला इथं C3H6. त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आणखीन काही उदाहरणं तयार करता येतील, ते म्हणजे ब्युटीन. ब्युटीन किंवा यालाच आपण ब्युटिलीन. ब्युटीन किंवा ब्युटिलीन, की जी अल्किनचीच उदाहरणं आपण बघणार आहे. तिसरं अल्किन मधील कार्बनी संयुग म्हणजे ब्युटीन किंवा ब्युटिलीन. ब्यूट म्हणजे 4 कार्बनचे अणू सरळ शृंखलेमध्ये आपण काय करू शकतो, दाखवू शकतो. याच्यामध्ये ENE ब्युटीन, ENE म्हणजे कार्बन कार्बन दुहेरी बंध. कोणत्याही 2 कार्बनच्या अणूमध्ये आपल्याला एक तरी दुहेरी बंध आढळणार आहे. यानंतर कार्बनची संयोज्या आपण काय करू शकतो, पूर्ण करता येते. प्रत्येक कार्बनची संयोज्या आपण पूर्ण करून या ब्युटिलीन किंवा ब्युटीनचं रचनासूत्र तयार करू शकतो. पहा बरं, प्रत्येक कार्बनच्या 4 संयोज्या पूर्ण आहेत. कार्बन 1 2 3 4. या कार्बनची 1 2 3 4. या पुढच्या तिसऱ्या कार्बनची एकूण 4 संयोज्या आणि चौथ्या कार्बनची 4 संयोज्या पूर्ण आहे. म्हणजेच याचं रचनासूत्र आपण या पद्धतीने लिहिता येते. CH2 डबल बॉन्ड CH2 CH3. पहा बरं, या पद्धतीने आपल्याला असे अल्किन ची रचनासूत्र जशी आपण पाहिली त्याच पद्धतीने आपल्याला अल्काईन या असंपृक्त हायड्रोकार्बन्स मधली काही उदाहरणं पाहता येतील, की ज्याची रचनासूत्र आपण इलेक्ट्रॉन रेषा संरचना वापरून किंवा इलेक्ट्रॉन ठिपका संरचना वापरून आपल्याला दाखवता येतात. यामध्ये पहिलं कार्बनी संयुग आहे इथाईन, की ज्याला आपण ऍसिटिलीन असंही म्हणतो. ऍसिटिलीन किंवा इथाईन. आपल्याला हे माहित आहे, इथ म्हणजे 2 कार्बनचे अणू आणि इथाईन इंग्लिश याच्या नामाक्षरामध्ये आपण जर पाहिलं तर वायनी इथं दिसणार आहे. इथ म्हणजे 2 कार्बन ॲटम, वायनी म्हणजे कार्बन कार्बन तिहेरी बंध. आपल्याला माहित आहे की कार्बनची संयोज्या 4 असते, त्यामुळे कार्बनची उरलेली संयोज्या आपण हायड्रोजन अणूने संपृक्त करणार आहोत किंवा पूर्ण करणार आहोत. यामध्ये तुम्हाला इथं लक्षात येईल की हे कार्बन इथाईनचं रचनासूत्र इलेक्ट्रॉन रेषा संरचनेने दाखवले. यामध्येच या इथाईनचं इथं कार्बन कार्बन मध्ये तिहेरी बंध आहे, म्हणजे एका कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बनच्या 3 इलेक्ट्रॉन सोबत संधान साधतात आणि उरलेला कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजन एका हायड्रोजन अणू सोबत संधान साधून एकेरी बंध आणि दुसऱ्या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या हायड्रोजनच्या अणू सोबत इलेक्ट्रॉनचं संधान साधून इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आपण इथाईनचं या पद्धतीने दाखवू शकतो. इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि इलेक्ट्रॉन रेषा संरचना इथाईनचं आपण इथं दाखवू शकतो. यावरून आपल्याला याचं रेणूसूत्र किंवा रचनासूत्र असंही दाखवता येईल. CH ट्रिपल बॉन्ड CH.
आणि याचं रेणूसूत्र जे आहे ते आहे C2H2. बघा, 2 कार्बन आणि 2 हायड्रोजन. यानंतर यामधीलच दुसरं जे कार्बनी संयुग आहे ते म्हणजे प्रोपाईन. प्रोपाईन, बरोबर. प्रोप म्हणजे 3 कार्बनचे अणू की ज्याच्यामध्ये वायनी हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच कार्बन कार्बनच्या 2 कोणत्याही अणूमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असणार आहे, बरोबर. याच्यामध्ये उरलेल्या कार्बनमध्ये एकेरीच बंध असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की कार्बनचे 4 संयोजक पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे या कार्बनची एक संयोजक हायड्रोजननी, या कार्बनच्या 4 संयोजक पूर्ण आहेत. तिसऱ्या कार्बनची संयोजक पूर्ण करण्यासाठी 3 हायड्रोजन अणू इथं उपयोगात येतात. म्हणजेच इथं आपण याचं रचनासूत्र असेही लिहू शकतो, CH ट्रिपल बॉन्ड CH3. हे झालं प्रोपाईनचं रचनासूत्र, की ज्याचं रेणूसूत्र आपल्याला असं लिहिता येईल C3, एकूण 3 कार्बन आणि 4 हायड्रोजन C3H4. या पद्धतीने आपल्याला या पुढचेही काही कार्बनी संयुगे की जी अल्काईन मध्ये येतात, इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, या पद्धतीने आपल्याला त्याचीही रचनासूत्र बनवता येतील. यामध्ये आपण आज काही हायड्रोकार्बन्स की जी संपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्किन आणि अल्काईन यांच्या समजात श्रेणीमधील काही कार्बनी संयुगांची रचनासूत्र, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि इलेक्ट्रॉन रेषा संरचना या 2 विविध पद्धतीने आपण काय केलेले आहोत, पाहिलेले आहोत किंवा अभ्यासलेलो आहोत. यानंतर आपल्याला कार्बनी संयुगांकडे जी समघटकता गुणधर्म आहे, त्या समघटकता गुणधर्मामुळे आणखीन काही भिन्न रचनासूत्रे असलेली पण ज्यांचा रेणूसूत्र एकच असणार आहे असे काही कार्बनी संयुगे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचा अभ्यास आपण सविस्तर करणार आहोत. आज जो भाग आपला इथं शिकवून झालेला आहे त्याच्यावरचे काही प्रश्न मी या व्हिडिओमध्येच देत आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे आणि अचूकपणे लिहिणं गरजेचं आहे. धन्यवाद.